नाशिक महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी आता दर्शवली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील मनोज तांबे आणि जान्हवी तांबे या दाम्पत्याने आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम घेतले आहेत। कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये मनोज तांबे आणि जान्हवी तांबे यांनी आपल्या प्रभागात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत अनेक गरजू लोकांना मदत केली आहे। त्याचप्रमाणे खास महिलांसाठी नवरात्रोत्सव देखील ते दरवर्षी आयोजित करत असतात। त्याचप्रमाणे गणपती उत्सव, होम मिनिस्टर, हळदी कुंकू कार्यक्रम, परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातील अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगार देखील दिला आहे। तांबे दाम्पत्य हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते। ऐनवेळी पक्षनेत्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी लोकांच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आता ते उतरले आहे। दरम्यान काल मनोज तांबे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे। मनोज तांबे यांना पुस्तक ही निशाणी मिळाली असून पुस्तक हातात आणि विकास डोक्यात हे घोषवाक्य आता प्रभाग क्रमांक 10 मध्ये घुमणार आहे। मी सीए मनोज साहेबराव तांबे। येत्या निवडणुकीमध्ये 15 जानेवारीला जी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होते त्यामध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे। माझी निशाणी ही पुस्तक आहे। हातात पुस्तक, डोक्यात विचार, प्रभागाचा विकास हेच माझं ध्येय आहे आणि हे पुस्तक मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। या पुस्तकात असलेलं ज्ञान याचा वापर करून मी या प्रभागाचा विकास करणार आहे। या उद्देशाने या प्रभागात या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो आहे। तर आपण सर्वांनी माझ्या सोबत राहायचंय। माझा अनुक्रमांक आहे 7, प्रभाग क्रमांक 10D, तिसरी मशीन, अनुक्रमांक 7, निशाणी पुस्तक। या पुस्तकासमोर बटन दाबून आपण सर्वांनी मला भरघोस मतांनी विजय करा, कारण पुस्तक जिंकलं तर विद्या जिंकली तरच प्रभागाचा विकास होईल। जय श्रीराम। पुस्तक हीच का निशाणी घेतली? आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुस्तक ही निशाणी का घेतली? पुस्तकातूनच सर्व विश्व आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विद्येचा पूर्ण अवलंबन करून संविधान निर्माण केलं असेल किंवा पूर्ण हे भारत देश असेल, जग असेल, हे सर्व हे पुस्तकाच्या अभ्यासावर चालतं आणि हा प्रभाग सुद्धा मला या पुस्तकाच्या विद्येवर चालवायचा। मी स्वतः एक सीए सुशिक्षित व्यक्ती असल्यामुळे मी ही निशाणी पुस्तकच ही निवडली आणि या पुस्तकातूनच आमच्या महापुरुषांचे विचार असतील, आमचे विचार असेल, हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवणार आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार। जय श्रीराम। आपल्याला काही इच्छुक उमेदवारांनी पाठिंबा जाहीर केलाय, त्याविषयी काय? मला बऱ्याच साऱ्या इच्छुक उमेदवार जे होते, जे अपक्ष निवडणूक लढवणार होते, या सर्वांनी येऊन आम्ही एकत्र बैठक घेऊन पाठिंबा दिला आणि सांगितलं की मनोज भाऊ, तुम्ही सक्षमपणे उभे राहा। आम्ही आमच्यावरही जो अन्याय झाला तो सहन न करता तुमच्या मागे भक्कमपणे उभे राहू आणि या सर्व इच्छुक उमेदवारांनी मला पाठिंबा दिला। बऱ्यापैकी चांगल्या इच्छुक उमेदवारांनी मला पाठिंबा दिला। या सर्वांचे मी आभार मानतो। मी सौ जान्हवी मनोज तांबे। आम्ही गेले 5 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी या पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले। लहान मुलं असो, महिला असो, ज्येष्ठ पुरुष असो, आपले नागरिक असो, आपले सामान्य वर्ग असो, मिडल क्लास असो, उच्चस्तरीय असो, सगळ्यासाठी, गोरगरिबांसाठी, सगळ्या नागरिकांसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले आणि त्याबरोबरच शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आणि त्याच बरोबर उपक्रमांमध्ये सांस्कृतिक उपक्रम, महिलांच्या बाबतीतही खूप उपक्रम राबवले। सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे। आणि काही कारणास्तव जर आम्हाला उमेदवारी पक्षाकडून नाही मिळाली तरी पण जे काही झालं ते सर्व विसरून आता आम्ही अपक्ष लढणार आहोत आणि अपक्ष लढण्यासाठी माझे पती सीए मनोज साहेबराव तांबे हे प्रभाग क्रमांक 10 मधून ड या गटातून 7 अनुक्रमांक 7 पुस्तक या निशाणीने लढणार आहे आणि यासाठी मला सगळ्या नागरिकांचे खंबीरपणे साथी हवी आहे। साथ आहे म्हणूनच आम्ही आज अपक्ष उभे राहतोय, नाहीतर आम्ही थोडंसं थांबण्याचा पण विचार केला होता, पण नागरिकांचा आग्रह, जनतेचा आमच्यावरचा विश्वास आणि प्रामाणिकपणा यामुळे आम्हाला जनतेने उभे केले आणि आता आम्ही जनतेसाठी आणि जनतेच्या विश्वासासाठी प्रभाग क्रमांक 10 मध्ये ड गटातून पुस्तक या निशाणीवर लढणार आहोत। धन्यवाद। दरम्यान या संपर्क कार्यालयाप्रसंगी परिसरातील नागरिक, ज्येष्ठ महिला, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक।